हे पहा माथेरानचा मेन एंट्री. सुंदर व्ह्यू पाहिला तुम्ही. हा व्ह्यू पाहिला झालो होतो आम्ही. ट्रेन येते डोंगराच्या मधून झुकझुक 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 करत निघाली आपल्या माथेरान रेल्वे स्टेशनला. आज संडे आहे तर पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. तर तुम्ही विचार करत असाल पॅन पार्कचा स्वतःची कार घेऊन यायचा तर विचार करा. संडेला जर आलात तुम्ही तर तुम्हाला पूर्ण रश दिसेल. समोर बघा पूर्ण जाम आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करण्याचा प्रयत्न करा. हे पहा माथेरानचा मेन एंट्री. माझ्या समोर तिकीट काउंटर आहे. त्याची पर हेडचे चार्जेस लिहिलेले आहेत तुम्ही पाहू शकता. माथेरानमध्ये खूप सारे पॉइंट आहेत. म्हणजे जवळजवळ 14 पॉइंट्स आहेत. ते पॉइंट्स मधले आम्ही काही पॉइंट्स आम्ही कव्हर करू नक्कीच. तर हा व्हिडिओ जो आहे तो नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा. हे बघा एंट्रीला सुंदर असा व्ह्यू आहे फोटो काढण्यासाठी पण. चला तर मित्रांनो माथेरान एक्सप्लोर करूया. मित्रांनो तुम्ही मेन एंट्रीने माथेरानच्या एंट्री केली आत की तुम्हाला इथे ई रिक्षा दिसेल. इथून रिक्षा आहे वरती माथेरानपर्यंत पोहोचवते. त्याचं चार्जेस जे आहेत ते 35 रुपीज आहेत पर हेड. आणि इथे घोडा सवारी पण आहे. तुम्ही बघू शकता. हा तिथून आम्ही एंट्री केली आत आणि इथे ई रिक्षा आहे. तर मित्रांनो आम्ही बाय रेल्वे ट्रॅकने चाललोय. कारण ह्याचं कारण असं आहे की इथून तुम्हाला सुंदर असे स्पॉट पाहायला मिळतील. रेल्वे ट्रॅकवरती फोटोज वगैरे काढायला सुंदर असा आहे. आणि पुढे जाऊन एक स्पॉट येतो तिथेही रेल्वे ट्रॅक आणि बाजूला माउंटेन व्ह्यू आहे. त्यासाठी आम्ही रेल्वे ट्रॅकने चाललो. मित्रांनो समोरून ट्रेन येते. ते दृश्य सर्व कॅमेऱ्यात कैद करायला पाहतायत तुम्ही पाहू शकता. आता माझ्या समोर ट्रेन येईल. समोरून ट्रेन आली आहे जी माथेरानची राणी आहे. नेरळ स्टेशन पासून माथेरान जवळ आहे. नेरळ स्टेशन पासून आम्ही पर हेड 100 रुपीज घेतात. शेअर इको आहेत आणि हे अडल्टचे चार्जेस आहेत. आणि लहान मुलांचे जे चार्जेस आहेत ते 50 रुपीज आहेत. ते माथेरानच्या मागे पाहिलं तुम्ही तिथे पोहोचवतात. स्टँड आहे ते इको स्टँड. आणि तिथून जे आहे इथे आलात तर आतमध्ये तुम्हाला मी दाखवलं की इथे ही रिक्षा आहे ती वरपर्यंत पोहोचवते. जिथे माथेरानचा रेल्वे स्टेशन आहे जे टॉय ट्रेन आहे. तुम्ही नेरळ स्टेशनला उतरला तर ट्रेन पण अवेलेबल आहे. त्याचे 95 रुपीज आहे. ती ट्रेन जी आहे वरपर्यंत पोहोचवते परंतु त्याची लिमिटेड सीट्स आहेत. म्हणजे जवळजवळ 100 सीट्स बसतील आहे एवढेच आहेत. त्यामुळे आम्ही जे शेअर इकोने आलो. अमन लॉज पासून तुम्ही वरती आलात एक 15 मिनिटाच्या अंतरावर नंतर तुम्हाला मायरा पॉइंट दिसेल. समोर मायरा पॉइंटचा व्ह्यू आहे. मायरा पॉइंट सर्व समोर डोंगररांगा दिसतील माथेरानचे. पूर्ण माथेरान हिल मध्ये कव्हर होता. माथेरान रेल्वे स्टेशनच्या जवळ असे सर्व रिसॉर्ट आहेत. तुम्ही समोर पाहताय की गोकुळ विला असे खूप सारे रिसॉर्ट आहेत. तुम्हाला इथे स्टेचा ऑप्शन भेटतो. इथे स्टे करू शकता. एकदम स्वस्तात असतं. म्हणजे 1000च्या स्टार्टिंग आहे पर हेड. त्यात खाणं वगैरे सर्व आहे. पूर्ण 24 आवर्सचा स्टे त्यात इन्क्लूड असतो. मला इथे रेल्वे स्टेशनला यायला 45 मिनिट्स लागले अमन लॉज पासून.
समोर माझ्या माथेरान स्टेशन आहे. हा लास्ट स्टॉप आहे माथेरानचा. इथून सर्व एक्सप्लोर करायला आहे. माथेरान स्टेशन पासून जवळजवळ 16 पॉइंट्स आहेत. 2-2, 3-3 किलोमीटर अंतरावरती आहेत एक्सप्लोर करायला. इथे फोटो सेशन चालू आहे, तुम्ही बघू शकता इंजिन सोबत. तुम्ही स्टेशन पासून वरती आलात तर तुम्हाला हे मार्केट दिसेल. एक 5 मिनिटं अंतरावरतीच आहे. इथे सर्व युनिक आयटम दिसतील या शॉपिंग सेंटरमध्ये. मार्केटच्या पुढे थोडं आलात की तुम्हाला श्रीराम मंदिर दिसेल. इथून वरती आम्ही थोडा वेळ रेस्ट करणार आहे. इथे आणलेलं सोबतचं ते खाणार आहे. पण इथे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ज्यावेळी इथे याल माथेरानमध्ये तर माकडांचं प्रमाण खूप आहे इथे. तर तुम्ही ज्यावेळी तुमच्या हातात काही असेल तर ते तुमच्या वडून खातात. इथे लहान मुलांसाठी सुंदर आहे. इथे बघू शकता हे विरंगुळा थोडाच. मंदिराचा आसपासचा परिसर आणि मंदिर खूपच सुंदर आहे. राम मंदिर आहे. लॉक केलेलं आहे माकडांमुळे. राम मंदिराच्या पुढे आलात की तुम्हाला हे नवरोजी गार्डन दिसेल. गार्डनचा व्ह्यू पहा. मोठं गार्डन आहे, सुंदर व्ह्यू आहे. गार्डनच्या आतमध्ये हा माधवजी पॉइंट नाव आहे याचा. व्ह्यू पॉइंट पाहू शकता. व्ह्यू सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. गार्डन पासून पुढे आलात ना की तुम्हाला एक लेफ्ट दिसेल आणि एक राईट दिसेल, जो पिसरनाथ शॉपिंग सेंटर. इथे 4 लोट लेक आहे पुढे. इथे पॉइंट बघण्यासारखे आहेत. जायचंय ते 4 लोट लेकला. इथे पॉइंट सर्व मेन्शन आहे लेफ्ट आणि राईटला. पाहू शकता सेला पॉइंट, 4 लोट लेक, लोड पॉइंट हे सर्व आहेत. आणि राईटला आहेत ते इको पॉइंट, किंग एडवर्ड पॉइंट, हनीमून पॉइंट, मलंग पॉइंट, लेवसा पॉइंट. मित्रांनो, घोडा स्टँड इथे, घोडा इथेच थांबवले जातात. आणि समोर जो आहे तो लेक आहे. आपण लेककडे जाऊयात. हा लेक व्ह्यू खूपच सुंदर आहे. तुम्हाला दिसेल त्या साईडला मंदिर आहे, त्या मंदिरातही जाणार आहे आम्ही. समोर शिव टेम्पल आहे, पिसरनाथ मंदिर आहे माथेरान. या लेक पासून पुढे आलात की तुम्हाला हे मंदिर दिसेल. मंदिराचा बाह्य बाजू तुम्हाला दाखवतो. सुंदर आहे, एकदम शांत मंदिर आहे. मंदिरात आत आलो. हा समोर जो पॉइंट आहे तो सिलिया पॉइंट आहे. लेकच्या समोरचा पॉइंट आहे हा. पहिला इथे गर्डल नव्हतं, आता गर्डल टाकलं गेलंय. तर मित्रांनो, आम्हाला माथेरानवरून पण नेरळला जायला ट्रेन काही भेटली नाही. कारण की 4:20 हा शेवट ट्रेनचा टाइम होता. आणि त्या 1 तास आधी ट्रेनच्या तिकीटसाठी थांबावं लागतं. तर आम्ही आता परत जसं आलोय तसंच इकोने जाणार आहे. ट्रेनचा सकाळचा टाइम जो आहे तो 8:30 आहे नेरळवरून. प्रत्येक 1-1.5 तासाला ट्रेन आहे. आणि इथून पण सेम आहे फ्रिक्वेन्सी त्याची. मित्रांनो, तुम्हाला ओळख करून द्यायची राहिली. माझे फॅमिली मेंबर आज या माथेरान एक्सप्लोर करायला जोडलेले आहेत माझ्यासोबत. तर ही माझी फॅमिली. आम्ही आता रिटर्न चाललोय. तर ह्यांची अवस्था बघू शकता आता फुल. तर मित्रांनो, माथेरानला यायचे तर विचार करून या. तुम्ही 1 डे जर तुम्ही पूर्ण एक्सप्लोर करायचा विचार करत असाल तर हे शक्य नाही. तुम्हाला निदान स्टे इथं हवाय तर तुम्हाला हे पूर्ण सर्व पॉइंट. कारण की हे पॉइंट जे आहेत ते प्रत्येक पॉइंट 1-1, 2-2 किलोमीटर, 3 किलोमीटर या अंतरावरती आहेत. आमचा हा बघा छोटू, हा काही दमलेला नाहीये.
ह्याला मी ट्रेकवरती नक्कीच घेऊन जाणार आहे. तुम्ही बघाल हा काही दमत नाही, हा स्वतः बघा ब्लॉग करायचा विचार करतोय तो. चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. पुढे मिळूयात, पुन्हा भेटूयात नवीन ठिकाणी, नवीन जोशात. नवीन व्हिडिओ मध्ये. चला बाय.